नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी चटपटीत अशी भरल्या हिरव्या मिरच्या. तर ह्या मिरच्या आहे ना बनवायला अतिशय सोप्या आणि अगदी कमीत कमी वेळात बनून तयार होतात. जर केव्हा तुम्हाला भाजीला कंटाळा आला असेल किंवा भाजीला काही सुचत नसेल तेव्हासुद्धा तुम्ही ह्या मिरच्या बनवू शकतात. किंवा तुम्ही वरण भात बनवत असाल तर तेव्हासुद्धा तुम्ही बनवू शकतात अशा पद्धतीच्या मिरच्या. तर बनवायला तर अतिशय सोप्या तर आहेत, पण चवीला तर अप्रतिम अशा चवीच्या अगदी चटपटीतच ह्या मिरच्या बनवून तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा. तर मग पटकन सुरू करूयात आपण ही आजची मस्त अशी चटपटीत मिरचींची रेसिपीला. तर त्यासाठी इथं मी 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या बारीक अशा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या आहे ना थोड्याशा तिखट आहेत. आणि जर तुम्हाला इथं कमी तिखटच्या मिरच्या हव्या असतील ना तर तुम्ही इथं त्या मिरच्यासुद्धा घेऊ शकतात. पण मी अशा पद्धतीने तिखटवाली मिरची घेतलेली आहे. तर ही मिरची ना चवीला खूप छान लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही मिरचीला आहे ना मधून असा चिरा मारून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथं एका साईडने मी बंद ठेवलेलं आहे आणि एका बाजूने अशा पद्धतीने चिरा मारून घेणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आहे ना जो आपण मसाला तयार करू ना तो याच्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे चिरा मारून घ्यायचे आहेत. तर सर्व मिरच्या आहे ना ह्या प्रकारे मी इथं चिरा मारून घेणार आहे. जर तुम्ही इथं मोठी मिरची घेतली ना कमी तिखटवाली तर त्याच्यामध्ये भरपूर असा मसाला मावतो, तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकतात. पण ह्या तिखटवाल्या मिरचीला आहे ना खूप छान चव राहते, त्याच्यामुळे शक्यतो घेताना हीच मिरची घ्यायची. तर ह्या प्रकारे मी इथं सर्व मिरच्या आहे ना मस्त अशा चिरून घेतलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला ह्या मिरचीचा तिखटपणा कमी करायचा असेल तर ह्या मिरच्याच्या तुम्ही ना बिया काढूनसुद्धा घेऊ शकतात. तर आता आपण ह्या मिरच्यांना जो लागणारा मसाला आहे ना तो इथं आपण तयार करून घेणार. तर त्याकरिता आहे ना एक छोटी वाटी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपण थोडेसे ना मंद गॅसवर खमंग असे भाजून घेणार. तर हा शेंगदाण्याचा जो मसाला आपण तयार करणार आहे ना तर तो आहे ना तुम्ही 1 महिनासुद्धा ठेवू शकतात, तरीसुद्धा खराब होणार नाही. खूप छान हा मसाला 1 महिना टिकतो. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपले हे शेंगदाणे छान असे खरपूस असे भाजून झाले की याच्यामध्ये आपण आहे ना 1 चमचाभर तीळ टाकून घेणार आहे. तर इथं मी जेवढे 100 ग्रॅम मिरच्यासाठी हा मसाला बनवून घेणार आहे त्याच्यामुळं मी इथं 1 चमचा आहे ना तीळ घातलेली, तीसुद्धा छान अशी मस्त फुटायला लागलेली आहे. आता आहे ना मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे, म्हणजे तीळसुद्धा आपली व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. आता हे सगळं आहे ना काढून घेणार आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित पूर्ण थंड झाले की मग आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेणार. आणि जर तुम्हाला इथं शेंगदाण्याची साल काढायची असेल तर तुम्ही इथं शेंगदाण्याची सालसुद्धा काढून घेऊ शकतात. तर आपल्याला याच्यामध्ये थोडेसे काही मसाले टाकून घ्यायचे. तर इथं मी 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा इथं मी घेतलेला आहे आमचूर पावडर. तर आमचूर पावडरने छान मस्त अशा चटपटीत आपल्या मिरच्या तयार होतात. आणि चवीपुरतं मीठ. आणि इथं आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही ना लिंबाचा रससुद्धा वापरू शकतात. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी हे मस्त छान असं बारीक करून घेतलं आहे. जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही, फक्त हाताला थोडेसे रवाळ असे लागलं की तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे. जास्त जाड ठेवल्याने मग ते मसाला आपला व्यवस्थित असा एकजीव होत नाही आणि मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरलासुद्धा जात नाही. आणि जास्त बारीकसुद्धा मी इथं घेतलं नाही करून. तर ह्या मिरच्यांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला आहे ना छान असा मस्त दाबून दाबून व्यवस्थित असं भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा ह्या मिरच्या तेलामध्ये तळू ना तर तेव्हा हा मसाला निघला जाणार नाही. व्यवस्थित आपल्याला दाबत दाबत हा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि हे बघा अशा पद्धतीच्या आपल्या ह्या मिरच्या भरून तयार होतात. आणि अशाच प्रकारे मी इथं सर्व मिरच्या आहे ना मस्त अशा ह्या मसाल्यामध्ये भरून घेणार आहेत. जर तुम्ही इथं मोठ्या मिरच्या वापराल ना तर त्यांना मसाला भरपूर असा लागतो, त्याच्यामुळे तुम्हाला ज्या हव्या त्या मिरच्या तुम्ही इथं वापरू शकतात. तर पाहू शकतात मस्त जशा आपल्या ह्या मिरच्या आहे ना मसाल्यामध्ये भरल्या जात आहेत. आणि ह्या प्रकारे मी इथं सर्व मिरच्या आहे ना भरून घेतलेल्या आहेत, पाहू शकाल. आणि आपला थोडंसं आहे ना हा मसाला उरलेला आहे, तर याचा वापर आहे ना मी अजून कधी मी मिरच्या बनवेल किंवा कुठलीही भरली भाजी बनवेल ना तेव्हा वापरून घेणार. तर अशा पद्धतीच्या आपल्या ह्या मिरच्या मस्त तयार झालेल्या आहेत. आता इथे मी तव्यामध्ये 2 चमचे ना तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल थोडं कमीच घातलेलं आहे. ह्या मिरचींना तळायला जास्त तेल लागत नाही, अतिशय पटकन कमी तेलात ह्या मिरच्या ना तळल्या जातात.
आणि गॅस थोडा मी मोठाच ठेवलेला आहे, म्हणजे ह्या मिरच्या आहे ना थोड्याशा मस्त एका बाजूने चांगल्या अशा परतून गेल्या की मगच आपण दुसरी बाजूने पलटी करणार आहेत. जास्त घाई गडबड करायची नाही, तर मग तो आपला मसाला असतो ना तो आहे ना निघला जातो. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे परतवून घ्यायचे. तर पाहू शकतात मस्त अशा आपल्या ह्या मिरच्या आहे ना एका साईडने अशा परतवून झालेल्या आहेत. आणि ह्या मिरच्या तेलामध्ये परतायला ना जास्त वेळ लागणार नाही, फक्त 2 ते 3 मिनटात ह्या मिरच्या मस्त अशा तळून होतात. तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने ह्या मिरच्या ना 1-2 मिनटानंतर मस्त अशा परतवून झालेल्या आहेत. तर इथं तुम्हाला थोडाफार मसाला बाहेर निघलेला दिसत असेल, पण तो आपण जो मिरचींना वरती थोडाफार असा लागलेला असेल ना तर तो निघलेला आहे. जो आतमध्ये आपण मसाला भरला होता ना तो अजिबात निघलेला नाही आहे. आणि पाहू शकतात अशा पद्धतीच्या ह्या मिरच्यांना 2-3 मिनटानंतर मस्त अशा परतवून झालेल्या आहेत. आणि ह्या मिरच्या आहे ना चांगल्या अशा शिजून झालेल्या, याच्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायच्या नाही, कारण ह्या आहेत ना लगेच गळायला सुरुवात होणार आता. त्याच्यामुळे मी ना आता अगदी थोडंसं 1-अर्ध्या मिनटाने मी गॅस बंद करून घेणार आहे, म्हणजे मिरची आपली व्यवस्थित अशी शिजवून झालेली आहे. आणि इथं मस्त अशी आपली चटपटीत अशी मिरची तयार झालेली आहे. तर ही मिरची ना तुम्ही जेव्हा तुम्हाला भाजीला काही सुचत नसेल किंवा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तेव्हासुद्धा तुम्ही ह्या मिरच्या बनवू शकतात. अप्रतिम अशा चवीच्या लागतात. तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.